हॅलो, नमस्कार आहे सगळ्यांचं. आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते मी. आणि तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूयात. तर गेले 2 ते 3 दिवस झाले होते हे मिक्सर मी वर काढून ठेवलं होतं आणि आठवड्यातून एकदा मी याला असं डीप क्लीन करून घेते. तसं तर काही आपण त्याच्यात फिरवतो वगैरे, वापर झाल्यानंतर मी एक टिश्यूने त्याला पुसून घेते, पण डीप क्लीन हे आठवड्यातून एकदा करावंच लागतं. तर आजचा तो दिवस होता. आपण त्याला मी जो स्प्रे बनवला आहे, काय तुमच्याकडे एखादं सोल्युशन असेल किंवा कॉलिन असेल त्यानेही पुसू शकतो, पण मग त्याच्यावर काही डाग वगैरे असले, काही सांडलं असेल तर थोडंसं घासून घ्यावं लागतं. तर मी ते तो स्कॉच ब्राईटचं जे स्क्रब असतं आपलं ते घेतले आणि त्याला आधी ओलं केलं होतं आणि पूर्ण पाणी पिळून त्याच्यातून पूर्णपणे पाणी काढून घेतलं आहे. आणि मग त्यानंतर आपलं विमचं लिक्विड घेतलं होतं आणि त्या स्क्रबने संपूर्ण मिक्सर आधी घासून काढलं मी हलक्या हाताने. आणि आता हा एक टॉवेल घेतला आहे, त्याला ओला करून आता त्याने संपूर्ण मिक्सर पुसून घेणार आहे. आणि लास्टला जो स्प्रे असतो जो मी घरात बनवला आहे त्या स्प्रेऐवजी तुम्ही कॉलिनही वापरू शकता. आणि फारसं जर मिक्सर खराब झालेला नसेल तर घासणं तुम्ही स्किप करू शकता. पण माझ्या मिक्सरवर ते इडलीचं बॅटर वगैरे फिरवलं होतं तर थोडेफार त्याचे शिंतडे वगैरे राहिले होते आणि चटणी वगैरे बनवली होती 2दा, तर तेही थोडंफार कुठेतरी लागलं होतं. तर ते काढून घेण्यासाठी फारशी घाण नव्हती, पण तरी आणखीन थोडं शाईन येण्यासाठी, चकाकण्यासाठी मी एक स्क्रब त्याच्यावरनं फिरून घेतला. आणि आतल्या बाजूला असते थोडेफार प्रत्येक मिक्सरला घाण झालेली. तर वेळच्या वेळी आपण किती जरी साफ केलं तरी आठवड्यातून एकदा असं डीप क्लीन केलं की ते बऱ्यापैकी जास्त दिवस टिकतं आणि क्लीन राहतं. तर इथे आजचं हे काम होतं एक्स्ट्राचं की हे मिक्सर स्वच्छ करायचं होतं. आणि आजच्या दिवशी एक दुसरं काम होतं, म्हणजे की मला करावं की नाही करावं असं होतं आहे, काही कळत नाही. तर मला माझ्या अजिबात आवडीचं नाही आहे, कारण मला आज थोडे केस कट करावं असं वाटत होतं गेल्या 2-3 दिवसांपासून, की थोडे केस खाली कट करून घ्यावं. तसं तर मी दर 2-3 महिन्यांनी करत असते, पण ह्यावेळेस जर जास्त कट करायचे आहेत मला, एखादा कट वगैरे घेते असं चाललं आहे. कारण खूप जास्त हेअरफॉल होतो आहे गेल्या काही दिवसांपासून, 1-2 आठवड्यांपासून, म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. आणि बऱ्यापैकी स्कॅल्प अशी व्हिजिबल झालेली आता आणि असे केसांमध्ये अक्षरशः भांग पडत आहेत आपोआप. आपण म्हणतो ना चाडी पडल्यासारखं, तसं 2 ते 3 ठिकाणी होतं आहे. तर ट्रीटमेंट तर घ्यायला लागणार आहे डॉक्टरांची, पण बघूया जेव्हा जाईल तेव्हा डॉक्टरांकडे. तोपर्यंत म्हटलं थोडे हेअर आता कट करून घेऊयात. तर मी हे तुम्ही बघू शकता, हे समोरच झालेलं आहे असं. आणि आज हेअर वॉश केल्यामुळे थोडं कमी वाटतं आहे, पण ही पूर्ण अशी लाईन आपोआप पडते ती आपण हातही न लावता. ते हेअर वॉश केलेलं आहे म्हणून थोडं तुम्हाला वॉल्यूम दिसत असेल, पण एवढे नाही आहेत माझे केस, दाट खूप कमी पातळ आहे. आणि हे असे भांग त्याच्यात ऑटोमॅटिक पडून जात आहे आता गेले काही दिवसांपासून, म्हणजे खूप जास्त हेअर म्हणजे लॉस झालेलं आहे आत्तापर्यंत. त्यामुळे म्हटलं थोडं हेअर कट करून घेऊयात. तर इथे मी आज घरच्या घरी स्वतःच्या हाताने लेअर कट करणार आहे. तर ह्याआधी एकदा ट्राय केलं होतं तर छान आलं होतं, पण त्यानंतर मग मला असं झालं की मला केस वाढवायचे होते. तर मध्यंतरी बऱ्यापैकी चांगले होते. आता 1-2 महिन्यात काहीतरी चेंजेस झाले असतील बहुतेक थोडेफार, तर खूप जास्त हेअरफॉल होतो आहे मला. आणि असे दर 3 महिन्यांनी आपले जुने केस म्हणजे हळूहळू जातच असतात, ते नवीन केस आपल्याला येतही असतात. पण मला हे थोडंसं लाईनी जास्त पडत आहे आणि स्कॅल्प खूप जास्त व्हिजिबल झालेली, म्हणून जरा भीती वाटत होती. तर मी हेअर कट करायचं ठरवलं. तर इथे मी 3 लेअरची आता लेअर कट करते. तुमच्या हेअरच्या थिकनेस अकॉर्डिंग तुम्ही लेअर कमी जास्त करू शकता. तर मला थोडा व्हॉल्यूम हवा होता केसांमध्ये, म्हणून मी 3 लेअर करते. तसं तर एकच लेअरचे केस आहेत माझे सगळे, पण ठीक आहे, तरीसुद्धा मी थोडे केस घेऊन 3 लेअर करणार आहे. तर त्यासाठी फर्स्ट लेअरसाठी म्हणजे हेअरकटला सुरुवात केल्यानंतर सगळे आपले केस आपल्याला फ्रंटला घेऊन यायचे, व्यवस्थित कोंब करून टँगल फ्री करून त्यांना. आणि समोरच्या बाजूला नाकाच्या सरळ आपल्याला असं एक पोणी बांधून घ्यायची आहे. आणि जस्ट त्याच्या खाली जेवढी लेंथ आपल्याला कट करायची तिथे परत एक रबर लावायचं आहे आणि तिथून खाली मग लेंथ आपल्याला कट करायची. आणि एक लक्षात ठेवायचं की सुरुवातीला कमी लेंथ कट करायची, म्हणजे थोडंफार जर तुमचं काही चुकलं वगैरे काही झालं इन केस तर नंतरून तुम्ही ते ॲडजस्ट करू शकता. पण मी ह्याआधी एकदा केलेलं आहे, मला अनुभव आहे, म्हणून मी शुअर होते की छानच येते असं, म्हणून मला जेवढं कट करायचं होतं तेवढं मी एकाच वेळेस कट करून घेतला.
आणि त्यानंतर मग त्याला फिनिशिंग देण्यासाठी अशा पद्धतीने सरळ उभी कात्री धरून आपल्याला थोडंसं त्याला कट लावायचे, म्हणजे फिनिशिंग खूप छान येते आणि बाउन्सही खूप छान येतो केसांमध्ये. नंतर वॉल्यूम ॲड होतो लेअर कंप्लीट झाल्यानंतर. तर इथे आता ही माझी पहिली लेअर कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा केसांना कोंब करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं. सेट नाही करून घ्यायचं, पण त्यांना विंचरून घ्यायचं आहे व्यवस्थित पुन्हा एकदा. आणि याच्यानंतर आता आपल्याला सेकंड लेअरसाठी इयर टू इयर सेक्शन घ्यायचं आहे, म्हणजे दोघं कानांच्या पाठीमागून आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे. कानांच्या खालचे जे काही हेअर असतात ते सोडून द्यायचे. इयर टू इयर म्हणजे कानांचा आपला टॉपचा भाग, वरचा भाग, इथून आपल्याला सेक्शन घ्यायचं आहे. आणि हेही सेक्शन आपल्याला दुसरं जे काय आता आपण घेतलं आहे ते सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने कट करायचं आहे. संपूर्ण केस त्याचे पुढे आणायचे आहेत. आणि सुरुवातीला आपण फर्स्ट लेअर कट करताना जसं समोर केस बांधून ठेवले होते त्याच पद्धतीने आपल्याला बांधून ठेवायचे समोर. आणि इथे एक मिस्टेक होते, होऊ शकते असं मला वाटतं, की आपण मागची म्हणजे पहिली जी लेअर कट केली तेव्हा जशी आपण मान ठेवली होती किंवा जेवढे आपण खाली वाकलो होतो ते लक्षात ठेवायचं आणि तेवढंच खाली वाकून दुसरी लेअर देखील कट करायची. त्यामुळे काय होतं, प्रॉपर लेअर येतात आणि मागे खूप छान असं व्हिजिबलही होतात त्या केसांमध्ये. जर का आपण मान थोडीफार जास्त खालीवर केली तर मग लेअर आपल्या चुकू शकतात. एक तर खूप शॉर्ट होऊ शकते किंवा मग लॉंग राहू शकते. त्यामुळे 2 लेअर केलेले असं वाटतच नाही, असं होऊन जातं. त्यामुळे ते तेवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर इथे आता सेकंड लेअर कट करून घेते मी. सेम त्याच पद्धतीने छान व्यवस्थित कोंब करून सगळे केस पुढे आणून त्यांना बांधून घेतलं आहे. आणि इथेही सेम करायचं आहे. जेवढी लेंथ आपल्याला कट करायची आता सेकंड लेअरची त्या आधीच्या हिशोबाने, आधीची लेंथ तुम्ही बघू शकता तिथे समोरच ठेवली मी त्यासाठी. आणि तेवढी लेंथ आता इथे मी कट करून घेणार आहे व्यवस्थित कोंब करून. आणि सुरुवातीला जसं केलं त्याच पद्धतीने इथे आपल्याला त्याला नॉचिंग करायची आहे. आणि हे अशा पद्धतीने नॉचिंग केल्यामुळे काय होतं की पार्लरसारखा लुक येतो एकदम प्रॉपर. आणि त्यातल्या त्यात जर का तुमच्याकडे ड्रायर असेल तर तुम्ही लवहात म्हणजे एक एक स्टेप करताना लागलेच सेटिंगसुद्धा करू शकता. तर मला तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून मी आता सोबतच सेटिंग नाही करत, मी नंतर करेल सेटिंग. आणि माझ्याकडे ड्रायर आहे म्हणून, नाही तर काही गरजसुद्धा नसते सेटिंग करायची. तर आता तिसरी लेअर मी घेते. तर आता मी हे क्राउन सेक्शन घेते. आपल्या आयब्रोज जे असतात त्याचा जो पॉईंट असतो तिथून आपल्याला हेअरलाईन पिक करायची, घ्यायची हातामध्ये. आणि सेम ह्याच पद्धतीने तिलाही असं पुढे काढून आणि अंदाजाने लेंथ आता आपल्याला कट करायची. ज्या काही 2 लेअर झालेल्या त्याने आपल्याला अंदाज येऊन जातो की आपण किती कट केलेलं आहे. तर त्या हिशोबाने आता ही लेंथ फ्रंटची जी लेअर आहे ती आपल्याला कट करायची आहे. तर ती मी आता कट करून घेते. तर कुठलीच सेटिंग म्हणजे ब्लो ड्राय वगैरे मी अजून केलेलं नाही. तोपर्यंत तुम्ही बघू शकता किती छान लेअर आलेले आणि लागलेच लुक चेंज झाला माझा. सुरुवातीला मला भीती वाटत होती की करू की नको असं, पण म्हटलं जाऊ दे, फायनली आता करून घेते. खूप जास्त हेअरफॉल होतो आहे. त्यानंतर आता एक शेवटची स्टेप आहे ही आपली. शेवटची स्टेप म्हणजे आता चेक करायचं आहे आपल्याला की आपला हेअरकट बरोबर झाला आहे का म्हणून, लेंथ सेम आलेली का, कारण मागे आपल्याला असा व्ही आकारमध्ये तो दिसायला पाहिजे. तर त्यासाठी सरळ आपल्याला मिडल पार्टिशन करायचं आहे आणि दोघं साईडचे केस असं बांधून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लागलीच लक्षात येतं की इक्वल झालेलं आहे का हेअरकट, असं थोडंफार मला खालीवर वाटत होतं. तर तेवढे मी कट करून घेतले आणि परत एकदा अजून खाली नॉचिंग करून घेतली. आता तुम्ही बघू शकता फुल फायनल रिझल्ट आहे हा. कसलंही म्हणजे सेटिंग न करता खूप छान असे लेअर दिसायला लागले आहेत. आणि हा हेअरकट केस जर खूप जास्त दाट असतील तर त्या स्टेजमध्ये खूप छान दिसतो, अजून उठून दिसतो. माझे केस जरा विरळ आणि खूप जास्त सिल्की असल्यामुळे फारसं विजिबल तेवढं होत नाही कधी कधी, पण आज खूप छान असे लेअर पडलेले आहेत. त्यानंतर मी सेटिंग म्हटलं करून बघू, कारण संध्याकाळी बाहेर जायचं होतं. असंही सेटिंग मी करत नाही जेव्हा घरच्या घरी हेअरकट करते तेव्हा.
पण आज तुम्हाला दाखवायचं होतं आणि संध्याकाळी बाहेरही जायचं होतं. म्हटलं करून बघते. पण झालं असं की मला खूप जवळ आणि हाताने केल्यामुळे खूप चेहऱ्याला हीट लागत होती, म्हणून मी अर्धवटच ते काम सोडलं होतं. म्हणजे पूर्ण फिनिशिंगमध्ये नाही केलं, ड्रायर असं फक्त जस्ट फिरवून घेतलं जेवढं राहील तेवढं असं म्हणून, कारण खूप चेहऱ्याला हीट लागत होती. तर तुम्ही बघू शकता एक नॉर्मल सेटिंग केलेली आहे, अजिबात फिनिशिंग नव्हती सेटिंग करण्यामध्ये, तरीसुद्धा इतक्या छान अशा लेअर व्हिजिबल होत आहेत आणि हेअरकटही खूप छान झालेला आहे. टोटल लुक चेंज झालेला आहे चेहऱ्याचा. त्यानंतर कुठलंही हेअर सिरम एक घ्यायचं आणि ते केसांना अप्लाय करून घ्यायचं आहे आपल्या. आणि माझ्याकडे हे लॉरियलचं आहे हेअर सिरम, तर ते छोटी म्हणजे लहानच बॉटल होती आणि तीही संपत आलेली आहे. तर हे थोडंफार जे काही होतं ते मी आता अप्लाय करून घेतलं होतं. आणि हा असा काहीसा फायनल लुक आहे क्लचर लावल्यानंतर. पण क्लचर लावण्यापेक्षाही ना, जर का असं काहीसा हेअरकट करत असाल तर केस मोकळे खूप छान दिसतात, पण घरात काम करताना तर आपल्याला बांधावेच लागतात. गेल्या काही दिवसांपासून खूप जास्त हेअरफॉल होत होता. म्हणजे काहीतरी हेअर ट्रीटमेंट घेऊयात असं चाललं होतं माझं, केमिकल ट्रीटमेंट. पण मग ते हेअरफॉलसाठी ते परत थांबून घ्यावं लागलं. आणि मी अजूनपर्यंत कुठलीच हेअर केमिकल ट्रीटमेंट केलेली नाही आहे केसांवर. तर थोडीशी भीती वाटत होती आणि त्यातल्या त्यात अजून गळणारे केस, तर परत काही जास्त साईड इफेक्ट वगैरे व्हायला नको म्हणून मी ते थांबवलं. आणि मग म्हटलं थोडेसे हेअरकट करूयात, कारण ते सतत गळत असल्यामुळे खाली असं एक बारीक असं शेपूट होत चाललं होतं. तर आज ह्याआधी मी एकदा घरच्या घरी ट्राय केलं होतं स्टेप कट. तर आता मी हे लेअर कट केलेलं आहे. तर 3 लेअरचं हे लेअर कट मी आता केलं. आणि माझ्याकडे ड्रायर होतं म्हणून मी ड्रायर करून बघितलं, पण मला चेहऱ्याला खूप जास्त हीट लागत होती म्हणून मी नॉर्मली जस्ट केलं आणि तसंच ठेवलं ते. पण ड्रायरची फारशी काही गरज वाटत नाही, कारण ते सेम डे त्याचा इफेक्ट असतो फक्त, की ज्या दिवशी आपण हेअरकट केलेला असतो त्या दिवसापुरता. तर खूप छान असं माझं लेअर कट झालेलं आहे घरच्या घरी. आपण अशा पद्धतीने लेअर कट करू शकतो स्वतःचं. आणि लेअर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हेअरच्या थिकनेसनुसार. आता माझे खूप विरळ केस आहे, खूप पातळ आहे, कमी केस आहे म्हणजे खूप. तर तरीसुद्धा मी 3 लेअर केल्या कमी केस घेऊन, ज्यामुळे की थोडासा व्हॉल्यूम वाढेल केसांचा, थोडं दाट वाटेल म्हणून. तुमचे जर खूप जास्त दाट असतील तर तुम्ही 2 जरी लेअर केल्या तरी छान वाटतं. आणि क्लचर मोकळे सोडत असाल किंवा मागे असं माझ्यासारखं अर्ध्या केसांमध्ये क्लचर लावत असाल तर 3 लेअर करा, मग ते आणखीन छान वाटतं. तर हेअरकट करायच्या आधी तर मी खूप म्हणजे भीती वाटत होती मला हेअरकट करायचे नव्हते, आता ॲक्च्युली वाढवायचे होते. पण मला असाच प्रॉब्लेम होतो, नेहमी केस वाढवायला ठेवले की खूप जास्त हेअरफॉल होतो किंवा मग ते खाली असे पातळ असे बारीक होत जातात. तर शेवटी मला कट करावेच लागतात. तर असं छान असा माझा आता लेअर कट इथे झालेला होता. आणि मी लागली होती आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला, आणि सोबत आधीची मस्ती चालली होती का. आणि उडदाची डाळ बनवते मी, त्याला आवडते, पण त्याला आज काहीतरी स्पेशल खायचं होतं, पनीर वगैरे बनवं असं. पण माझी डाळ तोपर्यंत पाण्यात म्हणजे भिजवली गेली, म्हणजे शिजायला टाकली गेली होती. तर इथे मी हिरव्या मिरच्यांची आता उडदाची डाळ करते. चिकन होते, खूप लवकर फारसा काही वेळ लागत नाही आणि आवडते आम्हाला तिघांना. तर उडदाची डाळ स्वच्छ धुवून घेतली होती आणि तिच्यावर स्टार्च येईपर्यंत तिला उघडंच शिजवलं होतं मी कुकरमध्ये. आणि मग तो स्टार्च काढून घेतला. त्यानंतर बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या मी आता त्यातच घालून दिलेलं आहे डाळ शिजताना, आणि थोडीशी हळद. आणि कुकर लावून एक 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायची. पण मी तिला शिजवून घेते, अजिबात असे दाणे वगैरे तिचे राहू देत नाही. तर इथे आपली उडदाची डाळ शिजून होते तोपर्यंत मी बारीक लसूण कट करून घेतला. इथे कुठूनही घेऊ शकता, पण मी कट करूनच घालते. आणि कुठलाच मसाला किंवा लाल तिखट किंवा इतर काही ॲडिशनल अशा मसाले वगैरे काहीच घालायची या भाजीत गरज नसते, तरीसुद्धा चवीला खूप भन्नाट लागते, एकदम सिंपल पद्धतीने बनवून. आणि भरपूर अशी कोथिंबीर यात लागते भाजी बनवताना. आणि त्यातल्या त्यात फ्रेश कोथिंबीर असेल तर मग आणखीनच छान लागते. पण आज माझ्याकडे कमी होती, पण होती तेवढी मी आता कट करून घेतलेली आहे. आणि इथे उडदाची डाळ शिजून झाल्यानंतर मी कढईत तेल घातलं आहे आणि जिरं घातलं आहे आता. आणि जिऱ्याची क्वांटिटी मी थोडी जास्तच ठेवलेली आहे, जिरं लसूण जास्त घालायचं असतं. आणि जिरं आपलं तडतडल्यावर मग त्यात लसूण घातला. आणि आता ह्या तेलातच मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे, त्यामुळे की खूप छान चव उतरते उडदाची जी डाळ बनवते मी त्याच्यात. आणि काय होतं, थोडी आता घालणार आहे आणि थोडी शिजून झाल्यानंतर घालणार आहे.
भाजी अतिशय साधी, सोपी आणि सिंपल आहे, पण चवीला खूप भारी लागते, आम्हाला खूप आवडते. तर इथे मी आता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि आता यात ह्या तेलात मी आता ही उडदाची डाळ घालून घेणार आहे. आणि हळदवाला हिरवी मिरची आपण डाळ शिजताना घालून घेतली होती, म्हणून आता काही जास्त घालायची गरजच नाही आहे. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालून भाजी आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक करा आणि सोबतच तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, काही सजेशन असतील तर मला कमेंट देखील नक्की करा. तर ही जी भाजी आहे ही उडदाची डाळ, तर ही भाकरीसोबत खूप छान लागते किंवा मग आपले जे काही शिळ्या चपात्या असतात, बाशी पोळी वगैरे, त्यासोबत खूप छान लागते. तर माझ्याकडे होती सकाळची 1-1.5 ते 2 पोळ्या माझ्याकडे पडलेल्या होत्या, तर त्यांचा मी आता काला बनवून घेतलेला आहे आणि अहोंसाठी एक भाकरी करणार आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा.